काही लोक जन्माला येतात तेच मुळी इतरांसाठी. स्वतःचं आयुष्य खाच खळग्यांनी भरलेलं असलं तरी आपण इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं, असंच काहीसं त्यांचं ध्येय असतं. आपल्या आयुष्याचं रडगाणं गात बसण्यापेक्षा इतरांच्या आनंदातच आपण आनंद मानायचा आणि आयुष्याचा गाडा चालू ठेवायचा. पण ईश्वरानं काहीतरी विशेष बहाल केलेल्या व्यक्तींची संख्या तशी दुर्मिळच असते. अशाच एका अष्टपैलू व्यक्तीचं नाव आहे श्री सुनील दिनकरराव माजगावकर कुंभार. जन्म 24 फेब्रुवारी 1966. शिक्षण 12वी. 5 भाऊ, आई वडील असा परिवार. संपूर्ण कुटुंब कुंभार कामात रंगलं असताना सुनील यांचे रंग मात्र वेगळेच होते. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. डिस्को डान्स त्यांना आवडायचा. साधारण 84 साली एकदा संपतराव कोळी, कोल्हापूरचे पहिले बाईक रायडर, स्पर्धेसाठी बेळगावला गेले असताना त्यांना जुन्या काळातील एक निग्रोंची डिस्क मिळाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यावेळच्या स्वरमाधुरी या पापाच्या तिकटीच्या दुकानात सुनीलला बोलवलं आणि तू असा डान्स करायचा असं सांगितलं. त्या सीडीतील नृत्य 15 दिवस पाहून सुनील नृत्य शिकला आणि तो नृत्य प्रकार होता ब्रेक डान्स. कोल्हापुरातील तो पहिलाच ब्रेक डान्स होता. त्यानंतर मायकल जॅक्सन, जावेद जाफरी यांनी सुनीलना वेस्टर्न नृत्याचं वेडच लावलं. असं काय भिकाऱ्यासारखा नाच करतोयस म्हणून कित्येक जणांनी हिणवलं. पण सुनीलनी ही शैलीच आपली ओळख बनवली. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी 27 डिसेंबर 1985 रोजी त्यांनी पापाची तिकटी इथं डान्स क्लास काढला आणि हा कोल्हापुरातील पहिला डान्स क्लास होता. आत्ताच्या काळात असणारे बिबॉईंग, लॉकिंग पॉपिंग, हिपहॉप हे सर्व प्रकार ते 30 वर्षांपूर्वीच आपल्या क्लासमधून शिकवत होते. 12x17च्या रूममध्ये सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत ते 9 बॅचेस घ्यायचे. वॉकवेव्ज या नावानं उघडलेल्या क्लासमधून जवळजवळ 2500 विद्यार्थी आजपर्यंत बाहेर पडले आहेत. प्रवीण निर्लेकर, राजू इंगवले, कैलासवासी अँथोनी रॉड्रिग्स, कैलासवासी नितीन तेंडुलकर, ब्रह्मानंद वडणगेकर, बाळासाहेब भोसले, संतोष औंधकर, रतन, अभिनेत्री पूजा पवार, वीणा शर्मा असे कित्येक विद्यार्थी त्यांच्या तालमीत तयार झाले. एवढंच काय, आजूबाजूच्या सांगली, इचलकरंजी यासारख्या गावांमधूनही विद्यार्थी शिकण्यासाठी त्यांच्याकडे येत. त्यातील बऱ्याच जणांनी कोल्हापूर तसेच इतर ठिकाणी नृत्य दिग्दर्शक म्हणून नाव कमावलं आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत प्रशिक्षणही दिलं आहे. इतकं असूनही घरी वडिलांकडून मात्र त्यांना या क्षेत्रासाठी सपोर्ट मिळत नव्हता. एके दिवशी एका नामांकित स्पर्धेची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी घेऊन सुनील वडिलांजवळ गेले. त्यावेळी वडील गणपतीची मूर्ती करत होते. त्यावेळी वडिलांच्या डोळ्यात आलेले अश्रू हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी पोचपावती आहे असं ते आजही सांगतात. आई आणि भावाचा सपोर्ट होताच. यश 10 दिशांनी येत होतं. तेही असे की एका ट्यूनवर ते एकदाच नृत्य करायचे. नेक्स्ट टाइम अनादर ट्रॅक. नाशिक स्पोर्ट्स डान्स ऑफ महाराष्ट्र इथं त्यांची रेफरी म्हणून निवड झाली होती. त्या काळातील राजकीय नेते त्यांच्या कार्यक्रमासाठी नेहमी उपस्थिती लावायचे. एक सच्चा कलाकार आणि परीक्षक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. याबरोबरच सुनील गेली 17 ते 18 वर्षे योग साधनाही शिकवतात. भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर उपप्रमुख तसेच उपजिल्हा प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. सुनील यांचा आणखी एक पैलू म्हणजे ते गझल लिहितात आणि गाणी देखील म्हणतात. कोल्हापूरच्या प्रसिद्ध झंकार ऑर्केस्ट्रामध्ये त्यांनी 7 वर्ष गायक आणि नृत्य कलाकार म्हणून काम केलं आहे. लहान असताना चुलत्यांना मूलबाळ नव्हतं तेव्हा एका चुलत्यांनी त्यांना दत्तकसारखं घेतलं. पुढं त्यांना मुलगी झाली आणि दुरावा निर्माण झाला. आई आणि दत्तक आई यामध्ये बालमनाची अत्यंत वाईट हालत झाली आणि एकटेपणाच्या गर्तेत ते गेले. आज देखील त्यातून ते बाहेर आले नाहीत असं ते म्हणतात. एका दुसऱ्या घटनेनं तर त्यांचं आयुष्य फार ढवळून निघालं आणि म्हणूनच निराशेचं आणि वेदनेचं दर्शन त्यांच्या लिखाणातून दिसतं. 1979 पासून ते गझल लिहितात. 2005 साली सुनील यांचा विवाह नम्रता यांच्याशी झाला.
त्याच खऱ्या अर्थानं आपल्याला पाठिंबा आणि प्रेरणा देणाऱ्या आहेत असं ते सांगतात. मी आशावादी कमी आहे असं आज सुनील म्हणतात आणि त्याला कारणही तसंच आहे. 2-2.5 वर्षांपूर्वी मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळं डॉक्टरांनी त्यांना नृत्य करण्यास मनाई केली आहे. एकेकाळी कपडे, राहणीमान यावरून शेकडो तरुण सुनील यांची स्टाईल फॉलो करत असत आणि आज ते ITC परदेशी आणि कंपनी इथं सेल्समनची नोकरी करत आहेत. एका कलाकारास हे खरंच अवघड आहे. पण सुनील सर, आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. तुमच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची गरज आजच्या पिढीला आहे. आपली कामाप्रती असणारी निष्ठा, प्रामाणिकपणा, रंगदेवतेचा आदर, वागण्यातला नम्रपणा आणि दुसऱ्याप्रती असणारा मानसन्मान या गुणांनी आम्ही प्रेरणा घेत आहोत. आणि म्हणूनच गेल्या 30 वर्षांच्या अभूतपूर्व कार्याबद्दल पोचपावती म्हणून रुद्रांश अकॅडमी कोल्हापूर आपल्याला सन्मानपूर्वक उत्कृष्ट रंगकर्मी पुरस्कार 2017 प्रदान करीत आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक नामवंत नाव सूर्यकांत मांढरे यांच्या नाद आज आपल्यासोबत आहे आणि उत्कृष्ट रंगकर्मी पुरस्कार या रंगकर्मीकडून मिळतोय, त्या चित्रपटाकडून मिळतोय. खरंच मोठी गोष्ट. पुरस्काराचं स्वरूपात शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि रोख 3,000 रुपये. आज खरंच खूप भाग्यवान आहे मी की ह्या व्यक्तीच्या बाजूला मी उभं राहू शकतो. कारण आज परिस्थिती ती नाही आहे जी 30 वर्षापूर्वी होती. 30 वर्षापूर्वी डान्स करणे किंवा डान्स क्षेत्रात काम करणे म्हणजे कम्प्लिटली वाया गेलं, फेल गेलेलं असलेलं व्यक्तिमत्व असा त्याचा अर्थ होता. आणि कोल्हापुरातला पहिला नृत्याचा क्लास आणि तो मी सकाळी 7 पासून रात्री 10 पर्यंत 9 बॅचेस कंटिन्यू. खरंच हा जोक होता. बाहेरून येणाऱ्या व्यक्ती यांच्याकडे शिकायला येत होत्या आणि अजूनही ते तसेच आहेत. स्वभाव इतका लागू आहे की दुसऱ्या कलाकारांची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणखी एक गोष्ट मी नक्की आता इथे नमूद करतो की गेल्या 15 दिवसापूर्वी एक घटना कोल्हापूरमध्ये घडली होती. मी फेसबुकवरती सुद्धा टाकली होती की ऑडिशनच्या निमित्ताने एका चुकीची घटना घडत असताना कोल्हापूरमध्ये काही कोरिओग्राफरांनी तिथे आवाज उठवला आणि ती घटना वाईट जरी असली तरी ती घडली हे खूप मोठं भाग आहे कोल्हापूरच्या कोरिओग्राफरांचा सगळ्या. कारण त्या निमित्तानं आज कोल्हापूरचे सगळे कोरिओग्राफर एकत्र आले आणि हा कोरिओग्राफर सगळ्यांचं एकच मत आहे की सुनील माजगावकर कुंभार म्हणजे ह्या नृत्य क्षेत्रातले कोल्हापूरचे भीष्माचार्य आहेत. मी सर्व कोरिओग्राफर कोल्हापूरच्या त्यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगभूमीवरती यायचं आहे. आणि आज सुनील सरांसाठी खूप धक्क्याचा आणि खूप मोठा क्षण आहे हा. कारण ह्या मानसिकतेमध्ये असताना काय परिस्थिती होती हे एक कलाकारच जाणू शकतो. कोल्हापूरमध्ये ज्या लोकांची नावं डान्स कोरिओग्राफर म्हणून तुम्ही सगळे वाचता ऐकता ते सगळे कोरिओग्राफर्स आहेत. एकदा ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कदाचित आजच तुम्हाला माहीत झालं असेल की कोल्हापूरमध्ये इतके सगळे कोरिओग्राफर आहेत. सो या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सागर बगाडे, संग्राम पालकर, चंदू पाटील, विशाल असे असंख्य नावं घेतात. ते खूप जण आले. एकदा सगळ्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोल्हापूरचे नावाजलेले सगळे डान्स क्लास यांच्या नावाने ओळखले जातात. ते सगळी मान्यवर मंडळी आज एकत्र आलेले या समारंभाच्या निमित्तानं. आणि रुद्रांशचं आणखीन एक स्वप्न आहे की इथून पुढे कोल्हापूरमध्ये जे काही सिनेमे शूट होतील, ज्या काही गाण्यांचं शूटिंग होईल तर त्यासाठी जे कोरिओग्राफर जे बॉम्बेहून येतात तर इथून पुढे आपल्या कोल्हापूरचेच कोरिओग्राफर हे काम करतील. कोल्हापूरच्या आराध्य दैवत आणि महालक्ष्मीची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि महालक्ष्मी तुमच्या पाठीशी आहे हा संदेश या सगळ्यांना द्यायचा आहे. सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. संग्राम पालकर काय बोलू इच्छित आहे? नमस्कार, मी संग्राम पालकर. आज खूप सोन्याचा दिवस आहे. आज गुरुपौर्णिमा आणि एका स्टेजवर मला वाटते आमची मीटिंग झाली होती 15 दिवसापूर्वी. मी ज्यांना खूप भाव मानतो, म्हणजे कलाक्षेत्रात डान्स शिकतोच, मी त्यांच्याकडे डान्स दोन शिकलेलो आहे, पण एक मार्गदर्शक म्हणून मी त्यांच्याकडे बघतो, दीपक सर, की आज यांच्यामुळे मीटिंग क्लासवर झालेले खऱ्या अर्थानं आज जे रंगमंच जो पाहिजे अशा रंगमंचावर एकत्र कोण आला असेल तर आमच्यासारखे कोरिओग्राफर आले असं मला वाटतं. आणि मला एकच सांगायचं वाटतंय माझगावकर सरांबरोबर की आज आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्ही या पुरस्कार सोहळ्याचे साक्षीदार आहोत. गेले 20-30 वर्ष आम्ही हे सांगत सगळ्यांना आमचा गोल्डन डे काय असेल तो आज आहे. आणि दीपकला धन्यवाद की इथं आम्हा सगळ्यांना या निमित्तानं बघायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रेय मी देतो की ही जी नाळ ज्यांनी बांधली तो माझा मित्र अरविंद कोळी, याच्यामुळे आज ही सगळी टीम येते असं मला वाटतं. धन्यवाद. मग सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा हवी वाटचालीसाठी. कधी कधी भावना व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात, ते काम स्पर्शाला करावं लागतं. कधी कधी स्पर्श देखील काळजापर्यंत पोहोचत नाही, ते काम अश्रूला करावं लागतं. आणि हे सगळं आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे. यानंतर सार्थक क्रिएशनचे सागर बगाडे सर काही बोलू इच्छित आहेत. सागर बगाडे सर. एक खूप वेगळं चित्र गेल्या 25 वर्षात 30 वर्षामध्ये जे बघायचं आमचं स्वप्न होतं की सगळे कोरिओग्राफर एका रंगमंचावर, आज फक्त या एका व्यक्तीमुळे पूर्ण झालेलं आहे. दीपकनं अगदी योग्य वर्णन केलं की नृत्यातला भीष्माचार्य, आणि भीष्माचार्यांना कौरव पांडव अशी कधीच त्यांना आठ नव्हती, सगळेच त्यांचे होते. तसं या माणसासाठी सगळे कोरिओग्राफर्स एकत्र आलेले आहेत. मला वाटतं की याच्यातच सुनील सरांचा सन्मान आहे. सुनील सरांच्या अगदी सुरुवातीपासून त्यांना पाहिलेल्यातला मी एक आहे, राजू इंगोले सर एक आहे की ज्यांनी अगदी सुरुवातीपासून आहे की आता कदाचित ज्यावेळेला त्या जुन्या आठवणी काढतो की त्यावेळेला आश्चर्य वाटतं. 1987-88 ला आता ज्याप्रमाणे हिपहॉपला 3/4 आणि हाफ टी शर्ट्स घातले जातात, त्यावेळेला तसे घालायचे प्रश्न नव्हते. पण लिटरली ज्या रेगारेगाच्या पूर्वीच्या विजारी असायच्या त्या कट करून त्याचे हाफ पॅन्ट्स करून वगैरे या पद्धतीनं पहिल्यांदा हिपहॉप सादर केला होता कोल्हापुरात. आणि इतक्या जुन्या काळी हिपहॉप केला गेलेला होता. सुनील सर, सॅल्यूट तुम्हाला. दीपक, तुला धन्यवाद की तू आज खऱ्या अर्थानं या पुरस्काराचा गौरव केलेला आहेस, त्या व्यक्तीचा पण गौरव केलेला आहेस. आम्ही सगळेजण सुनील सर तुमच्या सोबत आहोत. आम्हाला पुन्हा एकदा तुम्ही त्याच जिद्दीनं फ्लोअर